विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ज्या पद्धतीने शेवटच्या दिवशी जयंत पाटलांनी एक कोपरखेळी मारली. कोपरखेळी मारत असताना ज्या पद्धतीने एका बीड जिल्ह्यातील एका आमदाराची बायको पुण्यातल्या दूध प्रोडक्ट किंवा दूध संकलन केंद्राला ज्या पद्धतीने धमक्या देऊन त्यांचं खराब दूध घ्यायला लावते, अशी भूमिका तुकाराम मुंडेंच्या बैठकीत समोर आली, अशी त्यांनी ग्वाही दिली. आणि यानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती रंगली, कारण की ही परिस्थिती विधानसभेत रंगायचा काही म्हणजे संधी नव्हती, कारण की विधानसभेचा हा सेशनचा हा शेवटचा दिवस. आणि ही गोष्ट धसांच्या कानावर पडली. धस धावत धावत गेले. सभापती महोदयांना या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या संदर्भात विनवणी केली, पण सभापती महोदयांनी काही धसांना संधी दिली नाही. त्यामुळे त्या गोष्टीची संधी त्यांनी मीडिया समोर मांडली. आता वास्तविक स्वरूपात जयंत पाटलांनी धसांचं नाव घेतलं नव्हतं, आणि धसांचं नाव न घेतल्यामुळं ज्या पद्धतीची एक बीड जिल्ह्यातल्या एका आमदाराची बायको हा शब्द मांडून त्यांनी एक खेळ केला, आणि त्या खेळाचा चांगल्या पद्धतीनं ट्रॅप हा धसांच्या बाजूला लागला. आता धसांच्या संदर्भातच ते विधान केलं होतं, हे तर काळा दगडावरची रेष आहे. पण नाव न घेता केलेल्या विधानामुळं ही चर्चा चांगल्याच पद्धतीने रंगली. आता या संदर्भातून ज्या पद्धतीने धसांनी जो खरपूस समाचार जयंत पाटलांचा घेतला, आणि त्याच्यावर आता धसांचा समाचार घेणं सुरू आहे. आता नेमका हा धसांचा समाचार कोणत्या जिव्हारी लागलाय, आणि ज्या पद्धतीने धसांनी जे कॉमेंट्स पास केले होते, त्या कॉमेंट्सचा कोणाकोणावर त्याचा इम्पॅक्ट झालाय, याच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये स्वागत आहे. म्हणतात ना, राजकारण चांगल्याच पद्धतीने पेटतं, आणि कधी कधी अशा पद्धतीने पेटतं की एखादी कोपरखेळी फार मोठा वाद निर्माण करते. सध्याची परिस्थिती तीच दिसते, कारण की जयंत पाटलांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ज्या पद्धतीने या भेसळखोरांच्या विरोधात तुकाराम मुंडे कसे कामाला लागलेत, आणि या तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीनं या दूध उत्पादक संघांच्या बैठका घेऊन ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या, परंतु त्यांच्या बैठकीमध्ये गौप्यस्फोट झाला, आणि एका व्यावसायिकानं सरळ आरोप केले की ज्या आरोपाच्या अर्थ की एक बीड जिल्ह्यातल्या एका आमदाराची बायको आम्हाला बळजबरी करते, धमक्या देते, आणि त्यांचं खराब दूध घेण्यासाठी प्रवृत्त करते. आता हा सगळा प्रकार जरी खऱ्या अर्थानं गुगलीचा असला, तरी एफडीएच्या बैठकीमध्ये हा विषय मांडण्यात आलाय, आणि एफडीएच्या बैठकीत जर तुकाराम मुंडेंच्या समोर हा विषय मांडण्यात आला, तर त्याला कशा पद्धतीनं बगल मिळेल किंवा त्याच्यावर कारवाई होणार नाही, ही कशावर. मुद्दा एक. मुद्दा दोन, की ज्या पद्धतीनं हे सगळे प्रकार राजकारणाच्या गुगलीमध्ये अडकतात, आणि जयंत पाटील जर एवढे कॉन्फिडंट होते, तर त्या कॉन्फिडंटच्या हिशोबाने त्यांनी धसांचं नाव घेणं गरजेचं होतं. पण ते त्यांनी घेतलं नाही, त्यांनी गुगली टाकली. गुगली धसांसाठीच होती, पण धसांनीही याचं उत्तर जयंतरावांचं नाव न घेता जर दिली असती, तर प्रकार चांगल्याच पद्धतीने एकाएकी निघून गेला असता. पण धसांनी सुद्धा त्या संदर्भातली जी कोपरखेळी मारली, आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या की जयंतराव पाटलांच्या लाडक्यांचे चोचले पुरवण्यासाठी जयंतराव हे माझ्यावर आरोप करतायत. आता जयंतरावचे लाडके कोण कोण आहेत, तर ही प्रतिक्रिया दिल्याबरोबर ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे युवक अध्यक्ष महबूब शेख यांनी धसाच्या या प्रतिक्रियेचं उत्तर दिलं, आणि आज राम खाडेंनीही या संदर्भात चांगल्याच पद्धतीची परिस्थिती मांडली. आता राम खाडेंनी ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडल्या, या परिस्थितीमध्ये अगोदरच या पद्धतीच्या भूमिका एकमेकांच्या संदर्भात विरोधाभासाच्या आहेत. कारण की माग ज्या पद्धतीनं त्या कोणत्या तरी हॉटेलवर कोणत्या तरी मटण खाण्यासाठी राम खाडे गेले होते, आणि तिथं ज्या पद्धतीच्या भूमिका झाल्या,
त्यानंतर राम खाडेंचं आणि धसांचं चांगलंच लागलं होतं. आता धसांचं खाडेंचं चांगलं लागलं त्याच्यानंतरच्या भूमिकेत आता ज्या पद्धतीची भूमिका खाडेंनी मांडली आहे आणि खाडेंनी डायरेक्ट धसांची लायकी काढली. आता या लायकीचा प्रश्न आणि लायकीची परिस्थिती जयंतरावनी टाकलेल्या गुगलीचा विषय विधानसभेतच राहिला आणि विधानसभेच्या भूमिकेत आता त्याचं उत्तर किंवा मुख्यमंत्र्यांना जे शोध लावण्याची भूमिका सांगितली ते आता मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या समितीमध्ये ते विषय, कारण की पटलावर आलेला विषय, विधानसभेत मांडलेला विषय, त्यामुळे रेकॉर्डवर आल्यामुळे त्याच्या दखल घेणं हे गरजेचं आहे. परंतु ज्या पद्धतीच्या आता या राजकीय परिस्थितीमध्ये कलगीतुरा सुरू झालाय आणि हा कलगीतुरा ज्या पद्धतीने आता बीड जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर चांगल्याच पद्धतीने उमटू लागलाय. महबूब शेख, राम खाडे यांच्या माध्यमातून निघालेले विधान खऱ्या अर्थानं आधी तर जिल्ह्याची परिस्थिती होरपळली आणि त्याच्यात पुन्हा हा तडका म्हणजे दुष्काळात 13वा महिना, विकासाच्या नावाने बोंबा. कारण की कोणी सत्ताधारी असो विरोधक प्रश्न मांडायला तयार नाही, सत्ताधारी लक्ष द्यायला तयार नाही. याचा अर्थ काय होतो की माय भीक मागू देना आणि बाप जगू देना, या परिस्थितीत अडकलेला बीडचा विकास आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या परिस्थित्या सध्या बीड जिल्ह्यात उमटू लागल्यात आणि ज्या पद्धतीने जनप्रतिनिधींनी एकांगी भावना घेण्याची परिस्थिती सुरू केली, कारण की जनप्रतिनिधी आता तेवढ्या सक्षमतेचे राहिलेले नाहीत हे त्यांनी वारंवार दाखवून दिलंय. आपल्यापुरता आपलाच बलिदान आपल्यापुरताच कायदा हा प्रकार आता जनप्रतिनिधी घेऊन चालताना चांगल्याच पद्धतीने दिसत आहे. ज्या ठिकाणी आपलं ममत्व जास्त दडलेलं आहे त्या ठिकाणीच आपण कॉमेंट्स करायच्या, आपण त्या प्रश्नावर आवाज उचलायचा. बाकीचे प्रश्न जरी किती महत्वाचे असेल तरी त्याला तुरी देण्याची परिस्थिती आता जनप्रतिनिधींनी चांगली स्वीकारलेली. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर सारासार विचार केला तर आज बीड जिल्ह्याच्या नशिबी आणि जनतेच्या नशिबी फक्त काय आहे ते निस्ती हेटाळणी आहे, हेटाळणी आणि होरपण्याची परिस्थिती. आज ज्या पद्धतीने या तुकाराम मुंडे साहेबांच्या या भूमिकेमुळं खऱ्या अर्थानं पाहिजे ती झळ अजून बीड जिल्ह्याला बसलेली नाही किंवा एका तालुका वगळता दुसरीकडे अशा पद्धतीच्या भेसळीच्या कारवाया अजून समोर आलेल्या नाहीयेत. आहे ती परिस्थिती चांगल्याच पद्धतीने चालू आहेत, कारण की कुठेही दुधाची निकड किंवा दुधाची जी कमतरता आहे कुठं दिसून येत नाही. नाहीतर जर ही परिस्थिती असली असती तर आज दुधाचे भाव गगनाला भिडले असते आणि त्याबद्दल त्याच्यात बीड पटाईत आहे. आलेल्या गोष्टीचा संधी कशी घ्यायची आणि आलेल्या तुटवड्याला आपल्या पत्त्यावर कसं पाडायचं हे बीडच्या व्यापाऱ्यांना चांगलंच माहिती. त्यामुळं अजूनही दुधाचे भाव काही वाढलेले नाहीयेत. याचा अर्थ दुधाचा ज्या पद्धतीचा पुरवठा बीडमध्ये गरजेचा आहे त्या पद्धतीत दूध उत्पादन बीडमध्ये होत आहे. परंतु ज्या पद्धतीच्या या कलगीतुऱ्याच्या भूमिकेतून डेअऱ्यांचा पुरवठा कमी झालाय, ज्या पद्धतीने दूध संकलनाचा पुरवठा कमी झालाय आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने धसांनी आरोप लावले की एका दूध संकलन केंद्राचं 10,000 हजार लिटर पेक्षा जास्त दूध कमी झालंय, त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आता हा सगळ्या गोष्टी जरी वेगवेगळ्या भूमिकेत असेल पण राम खाडेंनी ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या आणि ज्या पद्धतीची परिस्थिती दाखवली ती परिस्थिती मला वाटत नाही की बीड जिल्ह्यासाठी खूप चांगली आहे. कारण की नेत्याचं ममत्व, नेत्याचं प्रेम, नेत्याची निष्ठा नेत्यांच्या जागी, कोपरखेळीचा विषय कोपरखेळीच्या जागी, पण ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडून द्वंद्व निर्माण होण्याची परिस्थिती येत असेल अशा विधानापासून खऱ्या अर्थानं राम खाडेंनी वाचलं पाहिजे. विरोधाच्या भूमिका मांडण्यासाठी कोणीही तोंड दाबत नाही किंवा कोणीही रोकत नाही, पण ज्या पद्धतीच्या लायकीच्या विषयापर्यंत जर विषय जात असतील आणि लायकीच्या विषयाला जर बाहेर निघण्याची वेळ येत असेल तर खऱ्या अर्थानं ही गोष्ट चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही जी निष्ठा दाखवण्याची प्रतिष्ठा तयार करण्याची जी स्पर्धा चालू आहे ना ह्याच्यात आता जनतेची परिस्थिती कशी होरपळणार आहे हे बघणं गरजेचं आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात या विधानांमुळे काय काय अजून नवीन विषय पटलावर येतात आणि नवीन विषयांना कशा पद्धतीने नवीन वाचा फुटते, हे तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुमच्या काय मनात शिजतंय? त्या काही शिजत असेल तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.